नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या ठळक बातम्यांकडे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समानतेने सन्मानाने जगण्याचा आणि समाजाच्या सर्व क्षेत्रात संपूर्णपणे सहभाग घेण्याचा अधिकार असून प्रत्येक दिव्यांगाला समान संधी देणे व त्याच्या हक्कांचे रक्षण करणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी आज अकोला येथे केले. त्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने आयोजित दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये दिव्यांग प्रति संवेदनशीलता जागृती कार्यशाळेत बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉक्टर तुषार जाधव आदी उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलन व लुईस ब्रेल, हेलन केलर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळेस स्वर्गीय कनुबाई बोरा अंध विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यशाळेमध्ये विविध विभागाच्या वतीने दिव्यांगांचे हक्क अधिकार योजनांबद्दल माहिती देण्यात आली. अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.